अभ्यास करणारा माणूस, इलाज सरनाईक नावाचा माणूस आमचा करण्याचा, तो हमखास कुठलंही इलेक्शन असू द्या आमदारकीला त्यानं फॉर्म भरलेला आहे आणि कमळ चिन्ह त्याचं असायचं काय, तर त्याला साधारणतः 1300 ते 1500 आसपास मतं मिळायची. हे दर पंचवार्षिक निवडणुकीला 1300 ते 1500 आसपास मतं मिळायची. आणि मग मंडलिक साहेब त्यांच्या सत्काराच्या ह्याच्यामध्ये म्हणायचं काय की कमळाला जी 1300 ते 1500 मतं मिळाली काय, ती दुसरी कुणाची नाहीत, माझ्या हायस्कूलमध्ये माझ्या कॉलेजमध्ये काम करणाऱ्या इथल्या ब्राह्मणांची सुद्धा ती मत आहे. कारण ते जरी माझा पगार घेतला असला तरी सुद्धा त्यानं कमळावर मत टाकलंय. म्हणजे त्यांची जी भूमिका म्हणजे त्यांचा जो हे आहे RSSचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तो वापरतो. मग म्हणजे मला या मंडलिक साहेबांच्या वाक्यातनं काय सांगायचं आहे, जर का सदाशिवराव मंडलिकाच्या संस्थेमध्ये काम करून सुद्धा ती इलासरावची ओळख नाही, इलासराव सरनाईकची ओळख नाही, त्याला जर मतदान करत असतील तर त्यांचं BJP बद्दल किंवा त्यांचं हिंदू धर्माबद्दलचं प्रेम किती बघा बघू. हा, आणि मग आम्ही भलं कुठं बी काम करूया, मग तुम्ही आंबेडकरी विचाराबद्दल का प्रेम ठेवत नाही? हा, जे बाबासाहेबांच्या ह्याच्याबद्दल का प्रेम ठेवत नाही? माझं मत असं आहे की आंबेडकरी चळवळीबद्दल आणि बाबासाहेबांच्या विचाराबद्दल आपलं प्रेम काय, मी कुणाचा हे दुय्यम, मी बाबासाहेबांचा हे प्रथम, मी बुद्धांचा हे प्रथम, ही भावना जोपर्यंत आमच्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला आंबेडकरी चळवळीला आणि धम्म वाढवण्याला यश मिळणार नाही. अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं केरवादाला तर साधारणतः आजचा सगळा तरुण वर्ग भरकटलेला आहे. या पोरांना व्हॉट्सअपवर थंब करण्या एवढंच कळतं, चळवळ कळत नाही. थंब करायचा, एखादं वाक्य चांगलं असलं तर ते उत्तम कांबळेबद्दल बाद असलं आणि वाक्य चांगलं आहे तरी सुद्धा त्याला थंब करायचा. आणि थंब करून चळवळीमध्ये भाग घेणारी मंडळी आहे. पाठवर बसायचं, थंब करायचा आणि नेता. आता अलीकडं जर का समाजाची रीत बघितली तर साधारणतः धाबा संस्कृती वाढलेली आहे काय. आमच्या समाजातलं साधारणतः आता 50%च्या पुढची पोरं आजची काय दारू आणि बाकीची व्यसनं करायला लागली. हे प्रचंड वाईट आहे. आम्हाला भगवान गौतम बुद्धांनी बाबासाहेबांनी आम्हाला दारूपासून व्यसनापासून अनेक राहायला सांगितलं. पण ही दारू आणि हे म्हणजे ही जी व्यसनं चालू आहे ह्याचं कारण काय आहे तर आमचं अपयश आहे. तर आमचं अपयश कसं आहे तर आम्ही गटाला चिकटलो आणि आम्ही गटाला चिकटत असताना आम्ही एक धरायला पाहिजे असं काय